भयमुक्त शिक्षक, भ्रष्टाचार मुक्त शिक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील शिक्षकांसाठी अहोरात्र घडणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 6 ऑक्टोबर रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मा. अभ्यंकर, माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, शिक्षण बोर्डाचे सहसचिव कदम सर, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक पेरेंट्स असोसिएशन अध्यक्ष निलेश साळुंके, भारतीय कामगार सेना नाशिक सरचिटणीस नितीन वखार तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग अध्यक्ष संजय पांडुरंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर शिक्षण तपस्वी पुरस्काराचे वितरण करण्यात आले। केवळ शिक्षक पैशाचं न करता त्या माध्यमातून विद्यार्थी जनसामान्यांनी समाज उपयोगी कामांना झोकून घेतलेल्या कर्तृत्ववान शिक्षकांना शिक्षण तपस्वी पुरस्काराने गौरविण्यात आले। यावेळी येवला तालुक्यातील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच केले। सदर कार्यक्रमात जिल्हाभरातील शिक्षक, शिक्षिका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर वाघ, सुरेश घरटे, हेमंत मोजाड, कलीम अन्सारी, योगेश्वर मोजाड, मनोज कन्हैया, राजेंद्र सावंत, प्रकाश वाघ, कैलास वाघ, हरी गुडवे, संदीप जाधव, जयेश निकम, चेतन गोरे, अतुल कुलथे, राजेंद्र जगताप, हेमंत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, राम धोंगडे, बंसीलाल गाडी लोहार, विनोद पानसरे, राजेंद्र जगताप, साहेबराव ठोंबरे, संजय खैरनार, संजय वाघ, इफ्तेकर निसार अहमद, रेयान अनिस हमदानी, गोपाळ बोरसे, विजया बलकवडे, अनिल ढोबळे, यशवंत सोनवणे, अशोक पगार, प्रताप सिंग गिरासे, चंद्रशेखर पठाडे, राजेंद्र यशवंते, गणेश जाधव, योगेश पाटील, संदीप पांडे, सुभाष मगर आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश त्यांना कविता सांगावी मनोगत काय सांगू बसायचं आता सारे मनोगत सांगतील। कविता सांगतो रानविडी। पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्यात नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली। डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडी ती फुलं तीन केसात माळली। डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळावर खेळली अन वारा संग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान सावरीच बोंड खाल लाल झाल तोंड। शिक्षक सेनेने, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने हा शिक्षण तपस्वी नावाचा भला मोठा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेला पात्र ठरवले, त्याबद्दल मनापासून आभार मानतो। आजच्या आमचे स्नेही संजयजी चव्हाण सर, वाघ सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीला मुद्दाम एक तुमची 2 मिनिट जास्त घेईन। बडगुजर साहेबांनी, संजय चव्हाण साहेबांनी आणि देसले साहेबांनी अभ्यंकर साहेबांच्या विषयी जी अपेक्षा व्यक्त केली त्याच्यापेक्षा वेगळी या सभागृहाची दुसरी कोणतीच अपेक्षा नाही। शिक्षण क्षेत्राला शिक्षण मंत्री जो असतो तो शिक्षण क्षेत्राला कोणता लाभावा तर त्याच्याजवळ काही संवेदना जिवंत असतील असा माणूस या क्षेत्राला लाभावा। शिक्षण आणि संवेदना हे अतिशय घनिष्ठ नातं आहे। ते नसेल, संवेदना नसतील तर शिक्षणात तुम्ही काही करू शकत नाही अशी एकूण परिस्थिती आहे।
आता आपण आमच्या कर्णबधीर शाळेच्या 2 मुलांचे 2 सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. असे तब्बल 2 तास ही मुलं अपंग सांस्कृतिक कला आविष्कार या नावाने कार्यक्रम सादर करतात. त्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यासाठी फार मोठा आनंदाचा ठेवा आहे. आणि त्या दिवशी कदाचित त्यांनी ठरवलं असेल की मला आमच्या संस्थेला हा तपस्वी पुरस्कार द्यायचा. खरं म्हणजे अभ्यंकर साहेब, सर्वदूर अशा भावना आहेत महाराष्ट्र राज्यात की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे राजकीय व्यासपीठ आहे नाही हा निकाल आपण घ्या, पण हे वास्तव आहे आणि त्याची या राज्याला अतिशय गरज आहे. नाशिक विभागातील शिक्षकांचा सत्कार शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित केलेला होता. त्याच्याकरता ज्या शिक्षकांची या ठिकाणी निवड करण्यात आली ती अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती. गुणवत्तेचा सन्मान अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः संजय चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान घडवून आणलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. सर, अध्यक्ष भाषणात आपण जे मुद्दे अधोरेखित केले थोडक्यात काय तुम्ही मुद्दे महत्त्वाचे त्यातले महत्त्वाचे मुख्य मुद्दे फक्त स्पष्ट करा. महत्त्वाचे मुद्दे आता त्याच्यामध्ये मी फक्त 2 मुद्द्यावरच बोललो. अनेक प्रश्न हे शिक्षण विभागामध्ये आज निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आणि प्रत्येकाला आपल्या भवितव्याविषयी चिंता निर्माण करणारा जो विषय आहे तो जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातला आहे. नवीन पेन्शन योजना जी राज्य शासनाने आणि केंद्राच्या आदेशावरून जी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे सगळे शिक्षक हे सचिंत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या विषयाच्या संदर्भात दडपण आहे. आतापर्यंत जेवढे काही मोर्चे निघाले, आंदोलनं झाली ती या विषयाच्या संदर्भात जी झाली ती अभूतपूर्व अशा प्रकारची होती आणि त्याच्याचमुळे राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती. पण त्या समितीमधून असं निष्पन्न निघतं आहे की त्याच्यामधून जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याच्या मानसिकतेमध्ये हे राज्य शासन सध्या दिसत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा जी सुधारित योजना जी राज्य शासनाने मागे घोषित केली होती त्यापैकी कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला हा आम्हाला शिक्षक सेनेला मान्य नाही. त्यामुळे जे आता आमरण उपोषण सुरू आहे वर्ध्याला सेवाग्रामला त्याला आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि शिवसेनेच्या वतीने सुद्धा जे शिर्डीला मोठं महाअधिवेशन या मागणीकरता म्हणून जे झालं त्यावेळेला आदरणीय उद्धवजी साहेबांनी जाहीर करून टाकलेलं आहे की आघाडीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जुनी पेन्शन योजना जसं हिमाचलमध्ये घडलं आहे, जसं छत्तीसगडमध्ये घडलं आहे, राजस्थानमध्ये घडलं होतं, त्यानंतर दिल्लीमध्ये अशा या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे अशा राज्यांनी जी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मान्य केली तशाच प्रकारची ती योजना जुनी योजना ही मान्य करण्याकरता या ठिकाणी उद्धवजी साहेबांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो आहे समस्त शिक्षकांना की जुनी पेन्शन योजना ही महाविकास आघाडीच्या कालावधीमध्येच ती लागू होऊ शकते. सर, निवडणुका तोंडावर आहे. शिक्षक म्हणताय आम्हाला शिकवू द्या आणि शासन म्हणतंय निवडणुकीची कामं करा. त्या संदर्भात आपण काय सांगाल? शासनाला काय होईल? निवडणुकीचं काम करण्याच्या संदर्भात आपला RT देशाचा जो कायदा आहे तो स्वयंस्पष्ट आहे. त्यामध्ये 27 नंबरचं कलम आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे निवडणूक प्रत्यक्षात निवडणूक जेव्हा ज्या वेळेला होते त्याचं ट्रेनिंग आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस हे 2-3 दिवस जर वगळले तर बाकी कोणत्याही कामाकरता निवडणुकीच्या नावाखाली निवडणूक पूर्व कामाकरता शिक्षकांना त्यांच्या सेवा घेता येत नाहीत अशा प्रकारची तरतूद देशाच्या कायद्यामध्ये आहे. परंतु कलेक्टर कमिशनर ही जी रेव्हेन्यूची मशिनरी आहे हे दडपण आणून शिक्षकांच्या सेवा घेण्याचा प्रयत्न करतात. आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी तक्रार आलेली त्या ठिकाणी देशाच्या कायद्याचं 27वा कलम कोट करून आम्ही त्या ठिकाणी कलेक्टरांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा सेवा घेता येणार नाही. शिक्षण तपस्वी पुरस्काराच्या निमित्तानं आज मान्य आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेना राज्यभर काम करते आहे असे सन्माननीय आमदार जम्मू अभ्यंकर साहेब या ठिकाणी आले. विभागातल्या 25 लोकांना त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला. त्यामुळं शिक्षकांना खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आमच्या पाठीवरची जी शाबासकीची थाप मारली त्यामुळं आम्हाला अजून जास्त आमच्या सर्व टीमला
समोर जरी मी एकटा दिसत असलो, परंतु साधारणपणे 37 लोकांची टीम ही गेल्या 8 दिवसापासून या सगळ्या कार्यक्रमासाठी काम करत होती. त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि राज्य पातळीवरती या पद्धतीची निवड समिती करण्याच्या संदर्भामध्ये आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांना पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी जे सूतोवाच केलेलं आहे ते भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला जर शासनाने नाही केलं तर सर शिक्षक सेनेला हे करावं लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या पद्धतीनं राज्य पातळीवरच्या पुरस्काराचं आयोजनही मुंबईला करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सगळे शिक्षण तपस्वी जे तळागाळातले आदिवासी भागातले जिल्हा परिषद, महानगरपालिका, उच्च माध्यमिक सगळ्या विभागातले जे शिक्षक इथं आले होते त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. साहेबांचे आभार. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.